नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या आपल्या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत नजर या कथेचा भाग 6वा आणि या आधीच्या सर्व भागांची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. आपण मागच्या भागात पाहिलं की साईला आरशात कोणीतरी दिसतं आणि साई त्या बाईच्या पाठीमागे जाऊ लागतो. आता वळूया आपण पुढे. साई त्या बाईच्या मागे मागे आरशातल्या जगात आला होता. त्याला माहीत नव्हतं तो कुठे जातोय. तो तिच्या मागे खेचला जात होता. तो तिला हाक मारत होता, पण ती पुढे पुढे चालत जात होती. ती जाऊन एका ठिकाणी थांबते. तिथे फक्त एक झाड आणि मोठा दगड होता आणि त्या झाडामागून असणारा चंद्र. ती त्या झाडाखाली उभी राहिली. साई तिच्या मागे तिथे येतो. तो तिला हाक मारून तिच्या खांद्यावर हात ठेवतो. त्याने असं हात ठेवल्यामुळे ती मागे वळते. कोण तुम्ही आणि इथे काय करताय? साई तिला विचारायला लागला. साई, विसरलास मला? ती त्याला बोलली. काय? मी तुम्हाला नाही ओळखत, साई बोलला. असं काय करतोयस? साई, माझ्यापासून दूर गेलास आणि आता मला विसरलास पण? ती त्याच्या जवळ येत बोलली. नाही, मी पहिल्यांदा तुम्हाला बघितलं आणि तुम्ही असं चालत येत त्या आरशाच्या आत आलात. मग मीही तुमच्या मागे आलो. कसं ते मला माहीत नाही. साई तिच्यापासून दूर जात होता. साई, असं दूर नको जाऊस. मी खूप वाट बघितली तुझी, तिने पुन्हा त्याच्याजवळ येत बोलली. साई तिच्यापासून जितका लांब जात होता. नको ना असं दूर जाऊ. त्या दीप्तीने आधीच तुला माझ्यापासून दूर केले. आता तू पुन्हा इथे आलास तर मला ओळखत नाही आहे. कोण आहेस तू? मी नाही ओळखत, साई म्हणाला. मी रागिनी. ओळखलं नाहीस? ओळखलं नाहीस का आपलं एकमेकांवर किती प्रेम होतं? असंच किती रात्री आपण इथे या झाडाखाली घालवले आहेत. ती त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवत बोलली. रागिनी? तो भारावल्यासारखा तिच्या डोळ्यात बघत होता. हो, लहानपणी आपण कितीतरी वेळ एकत्र या ठिकाणी बसायचो, गप्पा मारायचो. तू मला इथेच माझ्याशी लग्न करशील का म्हणून विचारलेलं. मी हो बोलले. पण मग नंतर तू शिकायला शहरात गेलास आणि तिथेच तुला दीप्ती भेटली. आणि काय माहीत तिने काय जादू केली आणि तू मला विसरून तिच्याशी लग्न केलंस. मी मात्र इथे तुझी वाट बघत नेहमी येते. कधीतरी तू मला भेटायला येशील असं समजून, पण आज आलास, ती त्याच्या जवळ येत बोलली होती. तिने बोलता बोलता त्याला डोळ्यांनी वश करून घेतलं. आता साई पण तिच्या जवळ जाऊ लागला. त्याला तिच्यासोबत एक ओढ जाणवत होती. तिला आपल्या मिठीत घ्यावे वाटत होते. तिने त्याच्याजवळ जात आपले दोन्ही हात त्याच्या मानेवर ठेवले. तिला असं जवळ बघून साईला काय करावं कळत नव्हतं. त्याने तिला जवळ खेचलं. आपले हात तिच्या कमरेवर ठेवून तिला मिठी मारली. तिच्या केसातून हात फिरवत होता. हळूहळू त्याचे हात तिच्या शरीरावरून फिरत होते. तीही त्याला काही बोलत नव्हती. हळूहळू आजूबाजूचं वातावरण बदलू लागलं. आकाशातून चंद्र गायब झाला होता. सगळीकडे फक्त अंधार होता. आतापर्यंत हिरवागार वाटणारं झाड पूर्ण सुकून गेलं होतं. हळूहळू तिचे हात त्याच्या गळ्याभोवती घट्ट होऊ लागले. साईला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. तो हात सोडवण्याचा प्रयत्न करत होता, पण तितकेच ते हात घट्ट होत होते. त्याने आपले हात सोडून दिले होते. त्याला त्याच्या हाताला कोणताच स्पर्श होत नव्हता. त्याने आपल्या हाताने ते हात सोडवण्याचा प्रयत्न केला, पण हात सुटत नव्हते. तो खाली पडला आणि ती त्याच्या छातीवर बसून गळा आवळून बसली होती. साई सुटण्यासाठी हातपाय मारत होता. सोड, सोड मला, वाचवा, दीप्ती, दीप्ती वाचव मला, दीप्ती. साईला असं ओरडताना ऐकून दीप्ती जागी झाली. तिने बघितलं तर साई गळ्याला हात पकडून ओरडत होता. ती त्याला उठवत होती. जोरजोरात ओरडत हातपाय मारत होता. शेवटी जोरात किंचाळत जागा झाला. त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता. त्याला असं बघून दीप्ती घाबरली. ती त्याला काय झालं विचारत होती, पण तो काहीच बोलत नव्हता. फक्त इकडे तिकडे रूममध्ये बघत होता. साई, काय होतंय? काय झालं तुला ओरडायला? तुला का असा ओरडत होतास तू? सांग ना, दीप्ती ही घाबरून विचारू लागली. एक स्वप्न बघितलं, खूप भयंकर. हो, स्वप्नच होतं ते, साई स्वतःशी बडबडत होता. कसलं स्वप्न? मला सांगशील का काय स्वप्न ते? साई इकडे बघ, मी काय विचारते तुला, दीप्ती त्याला विचारत होती. तिच्या असं ओरडण्याने तो शांत झाला. माहीत नाही,
कोणीतरी जीव घेत होतं. सगळीकडे अंधार होता आणि कदाचित जर जर तू उठवलं नसतंस तर मी संपलो असतो तिथेच, साई म्हणाला. तिथेच कुठे, काय ते नीट सांग, दीप्ती म्हणाली. आरशात, साई म्हणाला. आरशात? दीप्तीने आश्चर्याने विचारले. हो, बाकी काही आठवत नाही, पण मी आरशात गेलो होतो आणि तिथे ती भेटली, साई म्हणाला. ती कोण? दीप्तीने विचारलं. रागिनी. साई हे नाव ऐकताच दीप्तीला धक्का बसला. काही वेळासाठी सगळं बधीर झालं होतं. यातून सावरल्यावर तिने साईला झोपायला सांगितलं आणि आपणही झोपली. पण झोप मात्र डोळ्यातून उडून गेलेली. रात्रभर या सगळ्यांचाच विचार चालू होता तिच्या डोक्यात. साई मात्र गाढ झोपला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी दीप्ती उठली आणि तयारी करायला गेली. थोड्या वेळाने साईला जाग आली. त्याचं डोकं आणि शरीर जड वाटत होतं. तो फ्रेश होऊन खाली आला. दोन्ही हाताने डोकं पकडून बसला. त्याचं डोकं दुखतंय समजून दीप्तीने त्याला चहा दिला आणि गोळीही दिली. गोळी घेऊन थोडा वेळ आराम केला. आज साई घरीच थांबला होता. दीप्ती तिच्या कामाला निघून गेली. घरी फक्त साई आणि बाळूकाका होते. साई आराम करून मग त्याची ऑफिसची कामं करत होता. त्यात वेळ कसा निघून गेला त्याला कळलं नाही. दुपारी बाळूकाकांनी त्याला जेवण नेऊन दिलं. ते घेऊन तो पुन्हा आपल्या कामाला लागला. आत्तापर्यंत तो रात्रीचं स्वप्न वगैरे सगळं विसरला होता. पण दीप्तीचं मात्र कशातच लक्ष लागत नव्हतं. साईला पडलेल्या स्वप्नाबद्दल विचार करत बसली होती ती. आत्ताच सगळं थांबलं होतं. मला होणारे भास, स्वप्न थांबलं होतं आणि आता हे नवीन काय पुन्हा? त्याला दिसलेलं स्वप्न खरं तर होणार नाही ना? ती आपल्याच मनाशी बोलत होती. मनात नाही त्या शंका येत होत्या. साई आज एकटाच घरात आहे. त्याला काही झालं तर नसेल ना? हे मनात येताच तिने साईला कॉल लावला, पण तो उचलत नव्हता. पुन्हा एकदा केला तरीही उचलला नाही. आता मात्र तिला टेन्शन येऊ लागलं. खरंच जर त्याला काही झालं असेल ना? अशा अनेक शंका पुन्हा मनात उभ्या राहिल्या. ती कामं तसंच ठेवून घरी निघाली. जाताना ती कॉल करत होती, पण तो उचलतच नव्हता. ती घराजवळ पोचली. घाई गडबडीत दार उघडून आत आली. पळत रूममध्ये गेली. बघितलं तर साई लॅपटॉपवर काम करत होता. तिला असं पळत आलेलं बघून तो तिच्याकडे गेला. काय झालं दीप्ती, अशी पळत का आलीस? तुझा फोन कुठे आहे? तिने त्याला विचारलं. आणि दीप्ती धापा टाकत त्याला विचारत होती. त्याने त्याचा फोन बघितला तर त्यावर दीप्ती 10-12 मिस कॉल होते. सॉरी, फोन सायलेंटवर होता, लक्ष गेलं नाही काम करताना. पण एवढे मिस कॉल का केलेस? त्याने विचारलं. मूर्ख आहेस का? जीव गेला असता माझा अजून काही वेळाने. बेडवर बसत त्याच्यावरती ओरडली. सॉरी बोललो ना, माझी काय चूक होती यात? चुकून विसरलो. साई पण तिच्यावर ओरडत बोलला. विसरलो म्हणजे? मला किती टेन्शन होतं तुला माहीत आहे का? मी इथपर्यंत कशी आली हे माझं मलाच माहीत. माझी सगळी कामं तशीच ठेवून फक्त तुझ्या काळजीपोटी धावत पळत आली आणि तू बोलतोस विसरलो? दीप्ती अजून जोरात बोलली. ओके, माफ कर, माझंच चुकलं, मीच विसरलो मुद्दाम. साई पण रागवून बोलला. मला काही बोलायचं नाही आता. दीप्ती रागात बाथरूममध्ये निघून गेली. साई बेडवर बसून ती का रागवली हा विचार करत बसला. काय आहे, पहिल्यांदाच असं झालं आणि त्यात एवढं रागवण्यासारखं काय आहे? आता मी नाही बोलणार जोपर्यंत ती माझ्याशी बोलायला येत नाही. असं बोलून तो पुन्हा आपलं काम करायला लागला. दीप्तीने बाथरूममध्ये बाहेर येऊन बघितलं तर आपल्या लॅपटॉपवर काम करत होता. तिला पण राग आलेला म्हणून काही न बोलता ती किचनमध्ये निघून गेली. रात्रीच्या जेवणाची तयारी करत होती. बाळूकाका तिला जेवण बनवायला मदत करत होते. त्यांच्याशी बोलत बोलत जेवण कधी बनवून झालं कळलं नाही. जेवणाची वेळ झाली होती. तिला वाटलं साई खाली येईल, पण तो आला नाही म्हणून बाळूकाकांना त्याला बोलवायला पाठवलं. थोड्या वेळाने तो खाली आला. दीप्तीने त्याला जेवण वाढलं, पण साई काही बोलत नव्हता. तिनेही त्याला काही आग्रह न करता जेवून घेतलं. आज पहिल्यांदाच साई तिच्याशी न बोलता एवढा वेळ राहिला होता. त्याला पण बोलावंसं वाटत होतं, पण माघार कशी घ्यायची म्हणून निमूटपणे जेवून रूममध्ये गेला. दीप्ती पण सगळं आवरून रूममध्ये गेली आणि झोपली. तिला त्याच्याशी बोलायचं होतं, पण त्याची बोलण्याची वाट ती बघत होती. क्रमशः काय वाटतं, बोलतील एकमेकांशी की अजून काही होईल दोघांमध्ये? आणि रागिनी ती कोण असेल? त्या रूममधल्या फोटोमधली की आणखीन कोणी असेल? हे पाहण्यासाठी पुढचा भाग लवकरच तुमच्या भेटीसाठी येणार आहे. जर हा भाग आवडला असेल तर कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. त्याचप्रमाणे लाईक आणि शेअर करा.
त्याचप्रमाणे जर कथालेखन मराठी स्टोरी चॅनल आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन कथा घेऊन लवकरच. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद. बाय बाय.